दिवंगत उपमुख्यमंत्री आमचे श्रद्धेय आदरणीय अजितदादा पवार यांचा जयंती पर्व आहे। खऱ्या अर्थाने जयंती म्हणतानाच मन हेलावून जातं। गेल्या 6 महिन्यात अचानक असं काय घडलं की देव त्यांना आमच्यातून अचानकपणे घेऊन गेला। आजही या घटनेवर विश्वास बसत नाही आणि दादांचे विस्मरण होणे हे आम्हाला शक्य होत नाही। आमच्या जडणघडणमध्ये आदरणीय अजितदादा यांचा पुरेपूर सिंहाचाच नाही तर सर्व 100% वाटा आणि आशीर्वाद हे त्यांचेच आहे। दादांचं कार्य हे एका बारामती जवळ असलेल्या काटेवाडी गावातून सुरू झालं। त्यांनी त्यांचा कार्याचा महामेरू हा महाराष्ट्रभरच नाही तर देशभरात लौकिक मिळवला। दादा हयात असताना त्यांनी कीर्ती मिळवली, मात्र दादा काय होते व त्यांच्यासाठी किती डोळ्यांमध्ये अश्रू होते हे त्यांच्या गेल्यानंतर कळलं। ज्यांचे अजात शत्रू असतील त्यांच्यासुद्धा डोळ्यामध्ये पाणी त्या दिवशी अखंड महाराष्ट्राने व देशवासियांनी बघितलेले आहे। अजितदादांच्या सांगण्यासाठी आठवणी खूप आहे, पण या गोष्टीवर विश्वासच होत नाही की दादा आज आमच्यात नाही। आमचा प्रत्येक क्षण, दिवस नाही तर क्षण न क्षण आम्ही त्यांच्या स्मरणामध्ये घालवतो, त्यांच्याकडून प्रेरणा घेतो। काल पण दादांसोबत होतो, आजही दादांसोबत आहे। फक्त विश्वास हा आहे की आमचा दादा पुन्हा येईल का। अपेक्षा हीच आहे, देवा काय एवढी तुला गर्दी होती, पांडुरंगा आमच्या दादांना माघारी पाठव। ते आमच्या हाती नाही, परंतु काल दादांसोबत होतो, आज दादांच्या आठवणींसोबत काम करू। अशाच प्रकारे दादांनी जो मूलमंत्र आम्हाला दिला, ज्या मूलमंत्रावर त्यांनी देशसेवेसाठी लोकसेवेसाठी काम आणि आयुष्य अर्पण केलं, त्याच मार्गावर आम्ही चालण्याचा पुरेपूर प्रयत्न करून दादांना ती श्रद्धांजली ठरावी, दादांना ती आदरांजली ठरावी म्हणून आमचं काम या ठिकाणी सुरूच राहील। मी स्वतः राजेश वानखेडे, माझा परिवार, माझा मित्रपरिवार, माझे सारे सहकारी, नगरसेवक, ग्रामसेवक यांनी आज दादांना भावपूर्ण म्हणजे त्याला आनंद, एका डोळ्यात अश्रू आहे, एका डोळ्यात दुःख आहे। जयंती म्हटल्यानंतरचे हावभाव भावना वेगळ्या असतात। आज त्यांचा जन्मदिन आणि त्याच दिवशी आम्ही त्यांना माल्यार्पण करतो आहे। यापूर्वीच्या वाढदिवसामध्ये असा माझ्या आठवणीत गेल्या 20 वर्षातला एक वाढदिवस असेल ज्या दिवशी 22 जुलै आणि राजेश वानखेडे घरी कधीही झालं नव्हतं। आज दादांविना आम्ही पोरके झालो, या गोष्टीवर विश्वास ठेवावा लागेल। त्यांची प्रेरणा, त्यांचा विश्वास यासोबतच आम्ही काम करू। एक जीवन एक नेता या भावनेने पुढेही चालत राहू व जनसेवा करण्याचा संकल्प जो उराशी बांधलेला आहे तो निरंतर पुढे सुरू ठेवू, हीच त्यांना आदरांजली ठरेल।